मित्रांनो, आत्ता तुम्ही एकतर 12वीला असाल किंवा 12वी पास आउट झालेले असाल आणि त्यानंतर जर तुम्हाला लॉ क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचं असेल, तर तुम्ही कन्फ्यूजही असाल, की मी क्लॅट एक्झाम द्यावी की महाराष्ट्राची लॉ सीईटी द्यावी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या 2 परीक्षांमधील असणारा फरक या 2 परीक्षांमध्ये असणारा फरक आणि या दोन्ही परीक्षांची तयारी आपण सोबत करू शकतो का? या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, क्लॅट 2026 साठी आणि लॉ सीईटी 2026 साठी असणाऱ्या लाईव्ह बॅचेस ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केलेले आहे. या बॅचेसमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. जर तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील, एक्झाम पॅटर्न नुसार मॉक टेस्ट असतील आणि तुमची एक्झामची प्रॅक्टिस होण्यासाठी MCQ असतील. या सर्व गोष्टी या बॅचमध्ये तुम्हाला ऑफर केल्या जातात. या बॅचेसला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये 5 इयर सीईटी, 3 इयर सीईटी किंवा क्लॅट 2026 ही एक्झाम सर्च करून हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. जे विद्यार्थी 2027 मध्ये लॉ सीईटी किंवा क्लॅट एक्झाम देण्याची तयारी करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅचेस आम्ही ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू केलेले आहेत. या बॅचेसला जॉईन करण्यासाठी तुम्हाला सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा, त्यामध्ये हा कोर्स सर्च करा आणि हा कोर्स तुम्ही तिथे जॉईन करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, या 2 परीक्षांमध्ये असणारा महत्त्वाचा जो फरक आहे तो पहिले आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. क्लॅट एक्झाम जी आहे ती भारतातल्या 24 वेगवेगळ्या नॅशनल लेवलच्या लॉ युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी दिली जाते. तेच आपण महाराष्ट्र लॉ सीईटी पाहिली तर महाराष्ट्रातले जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी महाराष्ट्र लॉ सीईटी दिली जाते. आता विद्यार्थी मित्रांनो, क्लॅट एक्झाम जी आहे ती कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज म्हणजे NLU ही बॉडी घेते आणि महाराष्ट्र 5 इयर लॉ सीईटी ही स्टेट सीईटी सेल महाराष्ट्र ही अथॉरिटी ही एक्झाम कंडक्ट करण्याचं काम करते. आता मित्रांनो, ह्या एक्झाम्स कोण देऊ शकतं? पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे क्लॅट एक्झाम ही 12वी ॲपियर विद्यार्थी किंवा 12वी पास झालेले विद्यार्थी देऊ शकतात. महाराष्ट्र लॉ सीईटी सुद्धा 12वी ॲपियर विद्यार्थी किंवा 12वी पास झालेले विद्यार्थी देऊ शकतात. आता जर आपण या परीक्षेचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिला तर क्लॅट एक्झामसाठी क्वालिफिकेशन 10+2 लागतं. महाराष्ट्र लॉ सीईटी साठी सुद्धा क्वालिफिकेशन हे 10+2 म्हणजे 12वी उत्तीर्ण लागतं किंवा 10वी नंतर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. आता जनरल, OBC, PWD, NRI, PIO आणि OCI कॅन्डिडेटसाठी 45% मिनिमम 12वी मध्ये इथे लागतात. SC ST साठी 40% तुम्हाला क्लॅट एक्झामला ॲपियर होण्यासाठी लागतात. तेच जर आपण महाराष्ट्र लॉ सीईटी मध्ये पाहिलं तर ओपन कॅटेगरीसाठी 45% मिनिमम मार्क इथे रिक्वायर्ड आहेत आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 40% मार्क्स इथे तुम्हाला असणं आवश्यक आहे. दोन्ही परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचं एज लिमिट नाहीये आणि दोन्ही परीक्षा 12वी ॲपियर कॅन्डिडेट देऊ शकतात. पुढे विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या परीक्षेचा एक्झाम पॅटर्न पाहिला तर क्लॅट 2026 ही ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. महाराष्ट्र 5 इयर लॉ सीईटी ही ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड असणार आहे. जर ड्युरेशन पाहिलं तर दोन्ही परीक्षांचं ड्युरेशन हे सेमच आहे, म्हणजे 2 तास तुम्हाला दोन्ही परीक्षांसाठी मिळतो. क्वेश्चन सुद्धा दोन्ही परीक्षांमध्ये 120 तुम्हाला विचारले जातात. क्लॅटमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. तेच आपण लॉ सीईटी मध्ये पाहिलं तर तिथे कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम तुम्हाला तिथे नसणार आहे. टोटल मार्क्स दोन्ही परीक्षांसाठी सेम आहेत, 120 आणि 120. आता विद्यार्थी मित्रांनो, 120 मिनिटांमध्ये आपल्याला 120 MCQ सॉल्व्ह करावे लागतात आणि ते MCQ सॉल्व्ह करण्यासाठी MCQ ची रेग्युलर प्रॅक्टिस करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. तर ग्लोबल ऑनलाईनच्या स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला MCQ दिले जातात जेणेकरून तुमची MCQ सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस होते. तसेच त्याच्यासोबत तुम्हाला एक्झाम पॅटर्न नुसार मॉक टेस्ट सुद्धा ऑफर केले जातात. ज्या मॉक टेस्टमधून तुमचं टाइम मॅनेजमेंट सुधारतं आणि 2 तासामध्ये 120 MCQ सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस तुमची मॉक टेस्टच्या माध्यमातून होते. आता मित्रांनो, आपण सिलेबसवरती फोकस करूयात. क्लॅट एक्झाम 2026 साठी तुम्हाला इंग्लिश लँग्वेज वरती प्रश्न विचारले जाणार आहे. महाराष्ट्र लॉ सीईटी मध्ये सुद्धा इंग्लिश लँग्वेज वरती प्रश्न विचारले जातात.
क्लॅटमध्ये करंट अफेअर्स इन्क्लुडिंग जनरल नॉलेज, सेम जनरल नॉलेज इन करंट अफेअर्स तुम्हाला 5 इयर लॉ सीईटी मध्ये पण विचारलं जातं. लीगल रिझनिंग तुम्हाला क्लॅटमध्ये आणि महाराष्ट्र लॉ सीईटी मध्ये सुद्धा विचारलं जातं. लॉजिकल रिझनिंग सुद्धा दोन्ही ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं. क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स म्हणजेच बेसिक मॅथमॅटिक्स तुम्हाला दोन्ही परीक्षेमध्ये विचारलं जातं. तर अशा पद्धतीने दोन्ही परीक्षांचा जो सिलेबस आहे तो कॉमन आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही एका परीक्षेसाठी स्टडी करत असाल तर ऑब्व्हियसली ऑटोमॅटिकली तुमचा दुसऱ्या एक्झामचा सुद्धा स्टडी तिथे पूर्ण होऊन जातो. आता विद्यार्थी मित्रांनो, स्टडी करत असताना तुम्हाला एक स्ट्रॅटेजी यूज करावी लागते. कारण क्लॅट एक्झाम मध्ये जर आपण पेपर पाहिला तर तिथे कॉम्प्रिहेन्शन टाईप क्वेश्चन असतात. तेच महाराष्ट्र लॉ सीईटी मध्ये फक्त एमसीक्यू टाईप प्रश्न असतात. पण अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी मध्ये सुद्धा कॉम्प्रिहेन्शन टाईप क्वेश्चन्स इथे वाढलेले दिसत आहेत. कारण मागच्या वर्षीचा जर आपण पेपर पाहिला तर तिथे पॅसेज बेस्ड क्वेश्चन्स विचारले गेले होते. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं टाइम मॅनेजमेंट तिथं बिघडलं आणि विद्यार्थ्यांना पेपर अटेम्प्ट करायला अडचणी आल्या. आता विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्रिहेन्शन बेस्ड स्टडी करत असताना बेसिकली तुम्ही तुमचं वाचन जे आहे ते वाढवायला पाहिजे. त्याच्यानंतर वाचून तुम्हाला त्यातून काय समजतंय हे पण तुमचं स्किल डेव्हलप झालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही रेग्युलरली द हिंदू असेल, द इंडियन एक्सप्रेस असेल, अशा वेगवेगळ्या इंग्लिश पेपरमधून एडिटोरियल सेक्शन व्यवस्थित वाचायला हवा. त्याच्यामधून तुम्ही वोकॅब्युलरी करायला हवी. सोबतच तुमचं कॉम्प्रिहेन्शन स्किल डेव्हलप होण्यासाठी एडिटोरियल तुम्हाला मदत करतात. तर अशा पद्धतीने क्लॅट एक्झामचा स्टडी करत असताना कॉम्प्रिहेन्शन वरती जास्त तुम्हाला फोकस करायचंय. 5 इयर लॉ सीईटीचा स्टडी करत असताना तुम्हाला कॉन्सेप्ट्स वरती जास्त फोकस करावा लागणार आहे. सिलेबस सेम आहे, फक्त स्टडी करण्याची जी स्टाईल आहे ती दोन्हींची वेगळी आहे. म्हणजेच तुम्ही कॉन्सेप्ट व्यवस्थित समजून घेतल्या तर त्या कॉन्सेप्ट प्लस कॉम्प्रिहेन्शन तुम्ही क्लॅट एक्झाम मध्ये यूज करू शकता आणि इझिली क्लॅट एक्झाम सुद्धा तुम्ही 5 इयर सीईटीचा स्टडी करून सुद्धा क्रॅक करू शकता. तर अशा पद्धतीने हे जे सगळे सब्जेक्ट आहेत या सगळ्या सब्जेक्टवरती ग्लोबल ऑनलाईन मध्ये इंटरॅक्टिव्ह क्लासेस घेतले जातात. ज्याच्यामध्ये तुम्हाला जर काही अडचण आली, तुम्हाला जर काही समजले नाही कॉन्सेप्ट, तर तुम्ही लगेच आमच्या एज्युकेटरला क्लास चालू असताना विचारू शकता आणि त्याचं आन्सर सुद्धा आमचे एज्युकेटर लगेच देतात. सोबतच तुम्हाला डेडिकेटेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जातं, जेणेकरून तुमच्या अडीअडचणी, तुमचे जे प्रॉब्लेम्स असतील तुम्ही त्या ग्रुपमध्ये डिस्कस करू शकता आणि जर तुम्हाला अभ्यासामध्ये काही अडचण आली तर लगेच त्याचं सोल्युशन सुद्धा तिथे मिळवू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपण ऍप्लिकेशन फी पाहिली तर क्लॅट एक्झाम मध्ये जनरल आणि ओबीसी कॅटेगरीसाठी 4,000 रुपये ऍप्लिकेशन फी असते. तीच आपण महाराष्ट्र लॉ सीईटी साठी पाहिली तर 1,000 रुपये फी तुम्हाला पे करावी लागते. SC ST कॅटेगरी मधून क्लॅट एक्झाम साठी 3,500 रुपये एक्झाम फी आहे. तीच महाराष्ट्र लॉ सीईटी मध्ये 800 रुपये फी तुम्हाला या कॅटेगरी मधून पे करावी लागते. आता मित्रांनो, आपण या परीक्षांच्या एक्झाम डेट जर पाहिल्या तर क्लॅट 2026चं जे नोटिफिकेशन आहे ते ऑलरेडी रिलीज झालेलं आहे. 1 ऑगस्ट पासून त्यांचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. 31 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही या एक्झामसाठी रजिस्टर करू शकता आणि एक्झाम जी आहे ती 7 डिसेंबरला दुपारी 2 ते 4 या काळामध्ये घेतली जाणार आहे. तेच महाराष्ट्र लॉ सीईटी पाहिलं तर नोटिफिकेशन हे डिसेंबर किंवा जानेवारी या महिन्यामध्ये येईल. ऍप्लिकेशन हे जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला फिलअप करावे लागतील आणि तुमची एक्झाम जी असेल ती मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या महिन्यामध्ये होऊ शकते. तर अशा पद्धतीने क्लॅट एक्झामचा जर तुम्ही स्टडी करत असाल तर डिसेंबर पर्यंतच तुमचा संपूर्ण सिलेबस इथे कव्हर होईल आणि त्यानंतर तुम्हाला क्लॅट एक्झाम ज्यावेळेस तुम्ही द्याल, फक्त नंतर तुम्हाला कॉन्सेप्च्युअल रिव्हिजन सुरू करायची आहे, जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी साठी तुम्ही रेडी व्हाल आणि इझिली मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये जी लॉ सीईटी होते ती तुम्ही क्रॅक करू शकाल. कारण त्याच दरम्यान तुमची 12वीची एक्झाम पण असते. त्यामुळे त्यावेळेस तुम्ही फक्त रिव्हिजन बेसिस स्टडी करावा. क्लॅट एक्झाम पर्यंत तुमचा लॉचा संपूर्ण स्टडी कंप्लीट केला जाईल. त्याच्या पुढे फक्त तुम्हाला रिव्हिजन्स राहतील. सोबतच 12वीची तुमची एक्झाम पण राहील. त्याच्यामुळे तुम्हाला 12वीचा स्टडी करण्यासाठी वेळ मिळेल. कारण महाराष्ट्र लॉ सीईटी साठी रिव्हिजनसाठी लागणारा वेळ तुम्हाला खूप कमी लागणार आहे. हा एक बेनिफिट तुम्हाला क्लॅट एक्झाम जर दिली तर होईल. पुढे विद्यार्थी मित्रांनो, आपण जर कॉम्पिटिशन लेवल पाहिली तर क्लॅट एक्झाम मध्ये जनरली 60,000 प्लस ऍप्लिकेशन असतात. तेच आपण महाराष्ट्र लॉ सीईटी मध्ये पाहिलं तर 50,000 प्लस ऍप्लिकेशन 2025 मध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी मध्ये आले होते. क्लॅट एक्झाम मधून अवेलेबल सीट्स हे 3,000 आहेत. तेच आपण महाराष्ट्र लॉ सीईटी मधून अवेलेबल सीट पाहिले तर 12,000पेक्षा जास्त सीट्स इथे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे.
डिफिकल्टी लेवलच्या बाबतीत पाहिलं तर क्लॅट एक्झामची डिफिकल्टी ही हाय आहे, पण तीच महाराष्ट्र लॉ सीईटीची डिफिकल्टी ही मॉडरेट आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, टॉप कॉलेजेस आपण जर पाहिले तर क्लॅटमधून तुम्ही बँगलोर, हैदराबाद, कोलकाता, जोधपूर, भोपाळ अशा प्रेस्टिजियस NLU मध्ये ॲडमिशन घेऊ शकता. तेच आपण लॉ सीईटी मधून GLC असेल, ILS असेल, प्रवीण गांधी असेल, रिझवी असेल, सिद्धार्थ असेल अशा टॉपच्या महाराष्ट्रातल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. आता मित्रांनो, सगळं जर समराईज करायचं झालं तर क्लॅट एक्झाम ही नॅशनल लेवलची असते, सीईटी ही स्टेट लेवलची असते. क्लॅट एक्झाम ही टफ आहे, सीईटी इझी आहे तुम्हाला क्रॅक करण्यासाठी. मित्रांनो, क्लॅट एक्झाम देऊन NLU मध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेऊन आपला कोर्स कंप्लीट करत असाल तर तुम्हाला बेटर प्लेसमेंटचे चान्सेस तिथे असतात. एक्सपोजर तुम्हाला नॅशनल लेवलचं भेटतं. सीईटी मधून सुद्धा जर तुम्ही टॉपच्या कॉलेजेसमध्ये गेलात, GLC असेल, ILS असेल अशा कॉलेजेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तिथे तुम्हाला करिअर स्टॅबिलिटी आहे. सोबतच तुम्हाला तिथे सुद्धा प्लेसमेंटच्या खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहे. आता सीईटीच्या बाबतीत जर पाहिलं तर ही थोडीशी जास्त अफोर्डेबल आहे कारण एक्झाम फी कमी आहे, पण क्लॅटमधून तुम्हाला एक्सपोजर जास्त मिळणार आहे. जर तुम्हाला याच्यामधून स्ट्रॅटेजी जर ठरवायची झाली तर तुम्ही दोन्हीही एक्झामसाठी प्रिपेअर करा. दोन्ही एक्झाममध्ये तुम्हाला कुठलं बेस्ट कॉलेज मिळतंय त्याच्यावरती तुमचा फायनल डिसिजन घ्या आणि आपल्या करिअरमध्ये ग्रो करण्याची तयारी आत्तापासून सुरू करा. कारण विद्यार्थी मित्रांनो, लॉ सीईटी मध्ये जर पाहिलं तर 2025च्या लॉ सीईटी मध्ये 5 इयरचे आमचे बरेचसे विद्यार्थी या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन कन्फर्म केलेले आहेत. तर त्यांचेही इंटरव्ह्यू मी लवकरच घेणार आहे, ज्याच्यामधून तुम्हाला या एक्झाम्ससाठी प्रिपरेशन करण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक मिळण्यासाठी मदत होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे लॉचं करिअर आहे ते या दोन्हीही माध्यमातून योग्य पद्धतीने घडवू शकता आणि त्यासाठीच त्यासोबतच ग्लोबल ऑनलाईनची जी लाईव्ह बॅच आहे ती तुमची करिअर घडवण्यासाठी मदत करणार आहे. कारण या बॅचमध्ये तुम्हाला एक्झाम रजिस्ट्रेशनपासून कॉलेजच्या ॲडमिशनपर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत राहते, तुम्हाला गाईड करण्याचं काम करते. मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस इथे कव्हर केला जातो आणि तुम्हाला महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी रेडी केलं जातं. तर लवकरात लवकर हे कोर्सेस जॉईन करा. कोर्सला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. थँक्यू.